अरे इतक्या उशिरा फोन केलास? आपला अमोल आहे ना, अमोल तो दुपारपासून गायब आहे रे. काय? हे बघ, तू मला जरा स्पष्ट सांगतोस का काय झालं? फुयाजी म्हणून म्हातारी इथं कामाला होती ना, तर ती दुसरी तिसरी कुणी नसून मनी मावशी होती. काय काय बोलतोस तू? होय, अरे अर्जाने तिला कालच घराबाहेर जायला सांगितलं होतं, पण ती सकाळी घरात कुणाला न सांगता निघून गेली आणि बराबर दुपारी अमोलला तिने उचललं बघ शाळेतनं. अरे किती भयंकर आहे सगळं. हे सगळं होत असताना तुम्ही काय करत होतात सगळे? अरे स्वप्नीत, गोष्टी एवढ्या सगळ्या सोप्या नाहीत. तू आधी इकडे निघून ये, बघू सगळं सांगतो तुला. बरं आलो मी या ठिकाणी. काय झालं? काय म्हणत होते मामांजी? रुपाली, अगं त्या घरात फुयाजी म्हणून जी वावरत होती ना, ती फुयाजी नव्हतीच, मनी मावशी होती असं विनय काका सांगत होता. आणि आणि काय? आणि तिनं अमोलला शाळेतनं पळवून नेले. काय? हो. काय होऊन बसलो? रुपाली तू शांत हो. चुकलो, माझं चुकलं, लय चुकले हो. रुपाली, अगं प्रसंग अवघड आहे कळतंय मला, पण तू जर असा धीर सोडला तर घरच्यांना कोण सांभाळणार? हा रुपाली, आपण हे सगळं नंतर बोलू. आत्ता आपल्याला विनय काकाकडे गेलं पाहिजे ना. या सगळ्यात अमोलला जर काही झालं ना, मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. म्हणजे मला ह्याच्या बरोबर गावाला जायचे. ए म्हातारे, नक्की काय लपड नाही ना? आता ग बाया, काय लफडतावा? अरे हा नातू आहे माझा. हो का? मग असं पळवून का नेतीय? अरे मी कुठं पळून आणलंय तवा? अरे माझ्या सुनानंच आणलंय पळून इकडं. तिकडं गावाकडं आम्ही लय सुखात राहत होतो बघ. हा मग काय तवा आली ती इकडं घेऊन. तुला सांगते, तिकडं गावाकडं याचा आजोबा चांगला मोठा पाटील हाय आणि तुम्हाला पाहिजे तेवढं पैसे देतील बघा. म्हातारे, निम्म पैसे दिले ते, बाकी सगळे पैसे आम्हाला पाहिजेत बरं का? अरे मिळणार, तुम्हाला सगळे पैसे मिळतील, फक्त तुम्ही मला मदत करा. तुम्हाला सांगते, तिकडं गावाकडं ना मोठा वाडा आहे आमचा, लय मोठी जमीन पण आहे, सगळं चांगलं आहे बाबा. पण काय आता ही नशिबाला दळभद्री सून अशी मिळाली. पण नाही, आता मी तिला अजिबात हे पोरगा घेऊ देणार नाही. ह्याला घेऊन मी गावाकडे जाणार आहे. बरं बरं ठीक आहे. आता काय करायचं ते सांग. तिकडं गावाकडे न्यायची, माझी सोय करायची, एखादी गाडी बघा. आणि हा तुमची जबाबदारी बरं का, मला तिथं गावापर्यंत पोहोचवायची. हा ठीक आहे, गाडी आरामात मिळेल, काय अवघड नाही. आणि हा मी तिकडं गावाला जाईपर्यंत कुणाला कळलं नाही पाहिजे बरं का. हा नाही तर ती सून येईल आणि परत माझ्या नातवाला घेऊन इकडे येईल बाबा. म्हातारे, एवढं चिकन पोरग नक्की तुझं नातूच आहे ना? ए मुडद्या, हा अरे म्हातारीची काय चेष्टा करतो का काय तू? अरे आत्ता म्हातारी दिसत असले ना तरी तरुण पुणी लई चांगली दिसत होते. हा अपने को पैसे मिल रहे हैं ना, बस काम करने का. ठीक आहे म्हातारे, तू पैसे तयार ठेव. कळतंय का तू काय करून बसलीयस? अगं असलं कुठलं खूळ तुझ्या डोक्यात शिरले? तुझ्या डोक्यात त्या लहान निष्पाप मुलाचा सुद्धा विचार आला नाही? हे करताना विनय काकांनी तुला माफ केलं असतं आणि आपल्याला घरी बोलवलं असतं, आपण आनंदानं अमोल सोबत राहिलो असतो. तुला ना आनंद भगवतच नाही तुला. हो असं नका ना बोलू तुम्ही. तू हे जे सगळं केलंस ना, त्याच्यामुळं अपर्णा अर्जुन सोबत तुझंही नुकसान केलंस. हो माझं चुकलं हो, मी पाया पडते तुमच्या. माझं खरं चुकलं, मला माफ करा. तू आता फक्त देवाला एकच प्रार्थना कर, अमोलला काही होऊ नये. कारण अमोलला काय झालं ना, तर कोणी करो ना करो, मी तुला माफ करणार नाही कधीच. अहो मामनजी, मी त्या दिवशी पण तुम्हाला म्हणाले ना की मी अमोलला फक्त लाडू द्यायला आले होते हो. मला त्या मनी मावशीत ह्याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं. खरंय. आणि बापू, मला माहिती आहे की वंश सगळं विचार करून करतात, पण यावेळी वंश चुकल्यात आणि याच्यावर तुम्ही आता पांघरून घालू नका. हो ना बास, आता फक्त आपल्यासाठी अमोल सापडणं महत्वाचं आहे.
माझ्या सुनानं पोलिसांना बोलून आणलंय. मनीषा ढोबळे, आज तुझा चॅप्टर क्लोजच करणार आहे मी. आता माझ्या नातवाला घेऊन जातील, करा काहीतरी. असं कसं घेऊन जाईल? आम्ही इथं असताना. ए बाजूला सरक, नाहीतर नाहीतर काय रे, नाहीतर काय. चल